आपण म्हणतो एखादं उदाहरण द्यायचं असलं की रबराचं देतो आहे की नाही. रबराचं उदाहरण देताना साहजिकच वाटत असतं तुटणार नाही इतकं ताणावं कारण कापणार नाही इतकं ओढावं. तुटणार नाही इतकंच ताणावं, कापणार नाही इतकंच ओढावं. सुटणार नाही इतकंच धावावं, रुतणार नाही इतकंच सोसावं. संपणार नाही इतकंच वाटावं, नासणार नाही इतकंच ठेवावं. बुद्धीला पटेल इतकं समजूतदार व्हावं, मनाला पेलवेल इतकंच जबाबदार व्हावं. असतील उणिवा काही थोडी तडजोड आपण करावी, थोडी जुळवाजुळव त्यानं करावी. थोडक्यात काय तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर थोडं कमी थोडं जास्त पण कायम आनंदाने जगावं. कायम आनंदाने जगावं इतकंच. कायम आनंदाने जगावं. किती महत्त्वाचं आहे की नाही. कायम आनंदाने. आणि हा आनंद टिकतो का हो आपला? असतो का तो आपल्यामध्ये नेहमी? टूरमध्ये आली, केरळच्या टूरमध्ये आली आणि कोचीनच्या वॉटर मेट्रोमध्ये बसून मावळतीच्या सूर्याला केला मी बाय बाय. मावळतीच्या सूर्याला केला मी बाय बाय. विनावडचे संदीप आणि विनायक, संदीप आणि विनायक दोघांचा आनंद. संदीप आणि विनायक दोघांचा आनंद. आणि रवींद्र पंतांचं नाव इकडे पूर्ण आपले कुलकर्णी फॅमिली, वनवट्टे फॅमिली आणि थोरात फॅमिली पण आहे तिकडे. माझा आणि इकडे वनवट्टे फॅमिली आहेत, इकडे कुलकर्णी फॅमिली आहेत. छान वाटलं. इकडे सर आहेत. खूपच सुंदर. मी एक व्हिडिओ करणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल वेगळा. या थोड़ा सर इकडे लगेच. बस